रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्यापैकी सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की मांस खाणे हे पुण्य आहे की पाप. आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की प्राण्यांना मारणे आणि खाणे हे पाप आहे की नाही. उदाहरणार्थ, प्राणी, पक्षी, मेंढ्या, बकरी, गाय, म्हैस, कोंबडी इत्यादींचे मांस खाऊन एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात कोणते पाप भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्राण्यांना मारणे आणि खाणे किती योग्य किंवा अयोग्य आहे आणि असे करणाऱ्यांना यमलोकात यमराजाकडून कोणती शिक्षा मिळते ते जाणून घेऊया. मित्रांनो, या कलियुगात तुम्हाला लाखो कोटी लोक सापडतील जे मांस खातात आणि मांस खाणे योग्य मानतात आणि म्हणतात की जर आपण हे प्राणी खाल्ले नाहीत तर त्यांची संख्या वाढेल आणि ही संख्या मानवांपेक्षा जास्त होईल, म्हणून आपण त्यांना मारून खाऊन कोणतेही पाप करत नाही. काही लोक असे आहेत जे प्राण्यांना मारून खाणे हे पाप मानतात आणि ते म्हणतात की मांस खाणे हे पाप आहे आणि देव मांस खाणाऱ्यांची पूजा स्वीकारत नाही. त्यांना कुंभीपाक नरकात सर्वात कठोर शिक्षा भोगावी लागते. प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अतिशय सुंदर कथेद्वारे सांगेन की मानवांनी मांस खाणे किती योग्य आहे की अयोग्य आणि मांस खाणाऱ्यांबद्दल देवाने काय म्हटले आहे आणि त्यांना नरकात कोणती शिक्षा भोगावी लागते. एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत गायीसोबत फिरत होते. तेव्हा देवी सत्यभामा त्यांच्याकडे अस्वस्थ मनाने आली आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाली, हे प्रभू, आज मी माझ्या मैत्रिणीसोबत द्वारका नगरीत फिरत असताना मी पाहिले की काही दुष्ट लोक लहान असहाय्य प्राण्यांना मारत आहेत आणि त्यांना त्यांच्या अन्नासाठी खात आहेत. हे प्रभू, हे पाहून माझ्या मनात एक प्रश्न पडला आहे आणि मला तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात काय आहे? मला कोणताही संकोच न करता सांगा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईन. तेव्हा देवी सत्यभामा म्हणाली, हे प्रभू, मानवांनी या निष्पाप लहान प्राण्यांना मारून खाणे हे पाप आहे की पुण्य? भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे देवी, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका पौराणिक कथेद्वारे देऊ इच्छितो. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मांस खाणे पाप आहे की पुण्य. तेव्हा देवी सत्यभामा उत्सुकतेने म्हणाली, प्रभू, कृपया मला कथा सांगा. मी तुमच्या तोंडून कथा ऐकण्यास उत्सुक आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, प्राचीन काळी चंद्रपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्या घरात धन आणि धान्याची कमतरता नव्हती. एके दिवशी त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी त्याने आपल्या घरी एक मोठी मेजवानी आयोजित केली आणि गावातील सर्व लोकांना त्या मेजवानीसाठी आमंत्रित केले. गावातील सर्व लोक मेजवानीत जेवण्यासाठी त्याच्या घरी आले. मित्रांनो, त्या श्रीमंत माणसाने मेजवानीत 2 प्रकारचे जेवण बनवले होते. एक शाकाहारी जेवण आणि दुसरे मांसाहारी जेवण. मांसाहारी जेवणात त्याने बकरी, कोंबडी, मासे इत्यादी बनवले होते. सर्व गावकऱ्यांना बकरी, कोंबडी आणि माशाचे मांस दिले जात होते आणि ते मोठ्या आवडीने खाल्ले जात होते. मांस खाणे पाप मानणाऱ्यांनी शाकाहारी जेवण केले. सर्व गावकऱ्यांनी जेवण केल्यानंतर श्रीमंत माणसाने पाहिले की काही गावकऱ्यांनी त्यांच्या जेवणात मांस आणि मासे खाल्ले होते, परंतु काही लोकांनी त्याला स्पर्शही केला नाही. हे पाहून त्या श्रीमंत माणसाने सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि त्यांना उद्देशून म्हणाला, माझ्या प्रिय गावकऱ्यांनो, मी तुम्हा सर्वांना हे सांगण्यासाठी एकत्र केले आहे की देवाने मांस,
मासे आणि लहान प्राणी आपल्या मानवांसाठी खाण्यासाठी निर्माण केले आहेत, जेणेकरून आपण त्यांना मारून खाऊ शकू. देवाने मासे आणि इतर अनेक प्रकारचे लहान प्राणी तसेच मानवांसाठी इतर अन्न निर्माण केले आहे. श्रीमंत माणसाचे हे ऐकून सभेत बसलेल्या एका 20 वर्षाच्या मुलाने म्हटले, "काका, तुम्ही चुकीचे बोलत आहात." त्या तरुणाचे हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. मग श्रीमंत माणूस म्हणाला, "मुला, याचा अर्थ काय?" मग तो मुलगा अगदी सोप्या पद्धतीने म्हणाला, "काका, देवाने या जगात सर्व प्राणी निर्माण केले आहेत, पण त्यांना मारण्यासाठी आणि खाण्यासाठी नाही, तर त्यांचे जीवन जगण्यासाठी. आणि हे लहान प्राणी देखील पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांसारखे जन्माला येतात आणि ते देखील माणसांसारखे मरतात. आणि जसे आपण मानवांना दुखापत झाल्यावर वेदना होतात, तसेच त्यांना देखील वेदना होतात. आणि या जगात कोणताही प्राणी इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नाही, परंतु सर्व प्राणी आणि मानव समान आहेत. ही वेगळी गोष्ट आहे की देवाच्या कृपेने माणसांची बुद्धिमत्ता अधिक विकसित झाली आहे आणि प्राण्यांची बुद्धिमत्ता कमी आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही अधिक शक्तिशाली असाल तर तुम्ही तुमच्यापेक्षा कमी शक्तिशाली प्राण्यांना मारून त्यांना तुमचे अन्न बनवावे. देवाने लहान प्राणी आपल्याला खाण्यासाठी निर्माण केले आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. आपण आपल्या चव आणि आपल्या उपजीविकेसाठी इतर गोष्टी खाऊन आपले पोट भरू शकतो. देवाने आपल्याला प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता दिली आहे. आपल्या शरीराच्या पोषणासाठी आपण कोणालाही मारू शकतो. जर एखादा प्राणी तुमच्यापेक्षा कमकुवत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना मारून खा. देवाने त्यांना तुमच्या अन्नासाठी निर्माण केले आहे. जर तुम्हाला लहान प्राण्यांना मारून खायला आवडत असेल तर सिंह, बिबट्या आणि वाघांसारखे मोठे प्राणी आपले मानवाचे मांस खूप चवदारपणे खातील. ते आपल्याला पकडून हवे तेव्हा खाऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की देवाने आपल्याला सिंह, बिबट्या आणि वाघांच्या अन्नासाठी निर्माण केले आहे. जर तुम्हाला असे वाटते की देवाने कोंबड्या, मासे, मेंढ्या आणि बकऱ्या आपल्या अन्नासाठी निर्माण केल्या आहेत, तर तुम्ही सिंह, बिबट्या आणि वाघांपासून स्वतःचे रक्षण का करता? देवाने तुम्हालाही त्यांच्या अन्नासाठी निर्माण केले आहे. मग तुम्ही सिंह, बिबट्या आणि वाघांसारख्या प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण का करता? पुढे तो मुलगा श्रीमंत माणसाला म्हणतो, "हे काका, जसे तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता आणि तुमच्या जीवनावर प्रेम करता, तसेच सर्व प्राणी पण त्यांचे जीवन आणि त्यांचे शरीरावर प्रेम करतात. मग ते लहान प्राणी असो किंवा मोठे प्राणी. मानव स्वतःला सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानतात, परंतु प्रत्यक्षात हे मानव कधीकधी मूर्खपणाच्या गोष्टी करतात. हे दुष्ट मानव स्वतःपेक्षा लहान प्राण्यांना मारतात." मित्रांनो, त्या लहान मुलाचे बोलणे ऐकून त्या श्रीमंत माणसाचे तोंड लजेने खाली झाले आणि तो जमावासमोर खूप लाजला. आणि गावातील सर्व लोक त्या मुलाच्या या शब्दांशी सहमत झाले. आणि मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणाले, "हे देवी, मी तुम्हाला भगवान शिवाचा आणखी एक उपदेश सांगतो." हा उपदेश भगवान शिवाने स्वतः माता पार्वतीला सांगितला होता. "हे देवी, हे उपदेश ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मांस खाणे पाप आहे की पुण्य." तेव्हा देवी सत्यभामा म्हणाली, "प्रभू, मला सांगा." तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "देवी, ही कथा पूर्ण एकाग्रतेने ऐका, अन्यथा तुम्हाला कथा समजणार नाही. कारण जे लोक अर्ध्या मनाने कथा ऐकतात तेच मांस, मासे आणि लहान प्राणी मारतात आणि खातात. जो कथा पूर्णपणे ऐकतो तो आयुष्यात कधीही असे पाप करत नाही आणि देवी लक्ष्मी त्याच्या घरात नेहमी वास करते." मित्रांनो, कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "हे देवी, एकदा एक साधू जंगलात तपस्या करत होता. तेव्हा एक लहान हरीण त्याच्याकडे धावत आला
आणि त्याच्या मागे लपला. तेव्हा ते हरीण खूप घाबरले. ते घाबरलेले हरीण पाहून संताची तपश्चर्या भंगली आणि त्याने रागाने त्या हरणाला विचारले, हरीण, तू इतका का घाबरला आहेस? तुला काय त्रास होत आहे आणि तू माझ्या मागे का लपला आहेस? मित्रांनो, साधू हरणाला हे विचारत होते तेव्हा एक शिकारी धनुष्य बाण घेऊन आला. शिकारी साधूला म्हणाला, हे साधू, मला हे हरीण दे. मी या हरिणाची शिकार करण्यासाठी दूरवरून पाठलाग करत आलो आहे, म्हणून माझा त्यावर हक्क आहे आणि तो माझा शिकार आहे. मी त्याला मारून माझे अन्न बनवीन. हे ऐकून साधू शिकाऱ्यावर हसले आणि म्हणाले, मूर्खा, तुला हे देखील माहीत नाही का की या जगात कोणत्याही सजीव वस्तूवर कोणाचाही अधिकार नाही. फक्त ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे त्याचाच प्रत्येक सजीव वस्तूवर अधिकार आहे. शिकाऱ्याने उत्तर दिले, नाही, या हरणावर माझा अधिकार आहे आणि मी त्याची शिकार करेन, त्याला मारेन आणि ते खाईन. मग साधूंनी शिकाऱ्याला विचारले, तुम्हाला प्राणी मारण्याचा आणि खाण्याचा अधिकार कोणी दिला? ज्याने त्याला जन्म दिला त्यालाही तो मारण्याचा अधिकार नाही. कोणत्याही सजीव प्राण्याचे मांस खाणे हे पाप आहे. तुम्ही याच्याशी सहमत नाही का? शिकाऱ्याने उत्तर दिले, हे संत, कोणत्याही सजीव प्राण्याचे मांस खाणे हे पाप नाही आणि प्राण्यांना मारून मी त्यांना या जीवनातून मुक्त करतो. मग असे करणे पाप कसे असू शकते? त्यांच्यासाठी ही सौभाग्याची गोष्ट आहे. आणि तरीही जर मी त्यांना खाल्ले नाही तर दुसरे कोणीतरी त्यांना मारून खाईल. जर प्राण्यांना मारणे पाप असेल तर राजे आणि सम्राट त्यांची शिकार का करतात? त्यांना मारण्यात त्यांना पाप वाटत नाही का? शिकाऱ्याकडून हे ऐकून तपस्वी महात्मांना समजले की शिकार करून मांस खाल्ल्याने त्यांची बुद्धी मंद झाली आहे आणि त्यांना पाप आणि पुण्य यांचे ज्ञान नाही. मग तपस्वी महात्मांनी शिकाऱ्याला एक गोष्ट सांगितली आणि म्हणाले, मुला, ही गोष्ट काळजीपूर्वक ऐक. लोक प्राण्यांची शिकार का करतात आणि मांस का खातात? आणि ते खाल्ल्याने आपण कोणते पाप भोगतो? कथा सांगताना तपस्वी महात्मा म्हणाले, हे शिकारी, एकदा विदर्भ देशात भयंकर दुष्काळ पडला होता. लोकांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले होते. तेथील लोक अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होते आणि उपासमारीने मरत होते. आपल्या प्रजेची ही दुर्दशा पाहून राजाला खूप काळजी वाटली की लोक उपासमारीने मरत आहेत आणि तो त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित होता. मग राजाने एक बैठक बोलावली आणि आपल्या मंत्र्याला विचारले की लोकांना या अन्नटंचाई आणि उपासमारीपासून कसे वाचवायचे. राजाचे म्हणणे ऐकून सभेत उपस्थित असलेले सर्व मंत्री आणि दरबारी यावर उपाय काय आहे याचा विचार करू लागले. तेव्हा त्या सभेत एक मांसाहार खाणारा व्यक्ती बसला होता. त्याला वाटले की अन्नात मांस समाविष्ट करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर आपल्याला राजाची परवानगी मिळाली तर आपण उघडपणे प्राण्यांना मारून आपले अन्न शिजवू शकू आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय आपल्याला जे हवे ते करू शकू. त्याने राजाला सुचवले की महाराज, या उपासमारीपासून वाचण्यासाठी एक पर्याय आहे. आपण प्राण्यांना मारून त्यांचे मांस का खाऊ नये? यामुळे उपासमारीची समस्या सुटेल आणि अन्न टंचाई देखील संपेल. त्यासाठी पैसे खर्च होणार नाहीत आणि आपले पोटही भरेल. सभेत बसलेल्या सर्व लोकांना हा विचार बरोबर वाटला आणि सर्वजण म्हणाले, महाराज, उपासमारीपासून वाचण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. पण राजाच्या मुख्यमंत्र्यांना हा विचार अजिबात बरोबर वाटला नाही आणि तो सभेत शांतपणे बसला. मग राजाने विचारले, महामंत्रीजी, तुम्ही गप्प का बसला आहात? मग महामंत्री म्हणाला, महाराज, प्राण्यांना मारणे आणि खाणे योग्य नाही. मी उद्या तुम्हाला माझे मत देईन. रात्र पडताच महामंत्री मांस खाण्याचा सल्ला देणाऱ्या माणसाच्या घरी गेला. मंत्री म्हणाला, भाऊ, आज संध्याकाळी राजाची तब्येत अचानक बिघडली
राजवैद्यांनी सांगितले की जर राजाला निरोगी बलवान माणसाकडून थोडेसे मांस मिळाले तर तो पूर्णपणे बरा होईल. तुम्ही मला निरोगी आणि तंदुरुस्त दिसता, म्हणून मी तुमचे मांस घेण्यासाठी आलो आहे. मला खात्री आहे की तुम्ही राजाला वाचवण्यासाठी तुमचे मांस आम्हाला द्याल. जर तुम्ही तुमच्या शरीरातून थोडेसे मांस दिले तर राजा बरा होईल. त्या बदल्यात राजा तुम्हाला खूप पैसे देण्यास तयार आहे. मंत्र्याकडून हे ऐकून तो माणूस खूप घाबरला. तो त्याच्या घरात धावत गेला आणि त्याच्या घरातून खूप सोन्याची नाणी आणली आणि मंत्र्याला दिली. मंत्रीजी, कृपया माझ्या मांसाच्या बदल्यात हे सोन्याचे नाणी घ्या आणि दुसऱ्याचे मांस खरेदी करण्यासाठी या सोन्याच्या नाण्या वापरा. मंत्री म्हणाले, नाही भाऊ, राजाने मला तुमचे मांस आणायला सांगितले आहे, कारण तुम्ही खूप बलवान आहात आणि थोडे मांस दिल्याने तुमचे नुकसान होणार नाही आणि राजाचे प्राणही वाचतील. त्या बदल्यात राजा तुम्हाला राजेशाही सल्लागार म्हणून नियुक्त करेल. हे ऐकून त्या माणसानं मंत्र्याचे पाय धरले आणि म्हणाला, मंत्रीजी, मला माफ करा, मी माझे मांस देऊ शकत नाही. असे म्हणत तो पळून जाऊ लागला. मंत्र्यानं म्हटले, पळून जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला तुमचे मांस द्यायचे नसेल तर ठीक आहे, मी तुमच्याकडून हे सोन्याचे नाणे घेत आहे. असे म्हणत मंत्री निघून गेला. त्याचप्रमाणे एक एक करून मंत्री नगरातील सर्व घरांमध्ये गेला आणि सर्वांना त्यांच्या शरीरातून काही मांस देण्याची विनंती केली. पण प्रत्येकानं मांसाच्या बदल्यात त्यांच्या घरातून सोन्याचे नाणे दिले. काहींनी 1000 नाणी दिली, काहींनी 2000 नाणी दिली, पण कोणीही त्यांचे मांस दिले नाही. मग मंत्री ते नाणे घेऊन घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण राजाच्या राजवाड्यात त्याला भेटायला गेले. मंत्रीही ती नाणी राजाच्या दरबारात घेऊन गेला आणि राजासमोर ठेवली. इतकी संपत्ती पाहून राजानं विचारले, महामंत्री, तुम्हाला इतके पैसे कुठून मिळाले? मग मंत्र्यांनी राजाला मांसाची संपूर्ण कहाणी सांगितली. तो म्हणाला, महामंत्री, मी या लोकांच्या घरी गेलो आणि खोटे बोललो. राजा खूप आजारी आहे आणि त्याला काही मांसाची गरज आहे. सर्वांनी मांस देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी इतके पैसे आणि सोन्याचे नाणे देऊ केले. मुख्यमंत्री म्हणाले, महाराज, आता तुम्हीच ठरवावे की या लोकांनी त्यांच्या शरीरातील मांस देण्यास नकार का दिला आणि त्याऐवजी इतके पैसे का दिले. हेच लोक काल सभेत म्हणत होते की आपण प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाऊन स्वतःला उपासमारीपासून वाचवू शकतो. मंत्री पुढे म्हणाले, महाराज, जेव्हा या मानवांना त्यांच्या शरीरातील थोडेसे मांस देखील सोडणं इतके कठीण जाते, तेव्हा कल्पना करा की ते निर्दयीपणे मारणाऱ्या प्राण्यांचे काय होत असेल. मुख्यमंत्र्यांचे हे ऐकून राजाला समजले की आपण प्राण्यांना मारून खाऊ नये. अशा प्रकारे तपस्वी संत शिकाऱ्याला म्हणाले, हे शिकारी, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजले असेल की प्रत्येक जण स्वतःच्या शरीराची कदर करतो, मग तो माणूस असो किंवा सजीव प्राणी. या जगात प्रत्येकाचे जीवन तुमच्या इतकेच मौल्यवान आहे. म्हणून आपण मांस खाऊ नये, कारण जर कोणी एखाद्या माणसाला दुखावले तर ते खूप दुखावते. पण हा दुष्ट मनुष्य इतर प्राण्यांना मारण्यापूर्वी क्षणभरही विचार करत नाही आणि त्या निष्पाप प्राण्यांना निर्दयपणे मारतो. हे शिकारी, ज्याप्रमाणे तुम्ही या हरणाचा पाठलाग करत आहात, त्याचप्रमाणे जर कोणी तुम्हाला त्यांचा शिकार बनवले आणि तुम्हाला मारले तर काय होईल? ज्या दिवशी तुमची एका मोठ्या प्राण्याने शिकार केली, त्या दिवशी तुम्हाला त्याचे मूल्य समजेल. दुसऱ्यांचे जीवन मारून संपवणे किती घृणास्पद आहे. मित्रांनो, संत महात्माकडून हे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, हे महात्मा, मला माफ करा. आज मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कधीही कोणत्याही जीवाला मारणार नाही
आणि मांस खाणे सोडून देईन. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला मानवी जीवनाचे कटू सत्य सांगितले. प्रिय मित्रांनो, मी विश्वाचे नियंत्रक भगवान श्रीहरी विष्णू यांना हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा, तुम्ही या जगातील मांस खाणाऱ्यांची मानसिकता बदलावी. कारण काही लोक अजूनही मांस खाणे पाप नाही असे मानतात. त्यांना वाटते की ते विकत घेऊन खाऊ शकतात. म्हणूनच मी पाप करणार नाही. पण तसे नाही. प्रत्येकजण पाप करतो. ते विकत घ्या किंवा तुम्ही प्राणी मारून खा, सगळं पापच आहे. म्हणून आपण मांस खाऊ नये, कारण देव मांस खाणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना स्वीकारत नाही. मित्रांनो, गरुड पुराणानुसार जो कोणी प्राणी मारतो त्याला नरकात सर्वात कठोर शिक्षा दिली जाते. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहितीपूर्ण कथा आवडली असेल. तुम्ही खऱ्या भक्तीने एकदा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण, जय भोलेनाथ लिहावे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.